तुम्ही जर तुळजापूरचा एक दिवसाचा प्लॅन करत असाल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हे बघा, पहिलं असं दूध घेतात आणि मग त्यात थोडीशी चाय मिक्स करतात लाल। S1 है ना ये? चला भेटली आपली सीट, वरची सीट। भेटली इंडाची सीट। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आलो आहे गडद ट्रेनमध्ये, जी दादरवरनं मी पकडली होती। 9:30ची ट्रेन होती, पण येता येता उशीर झाला। स्वतः जवळपास 10 झाले आणि दादर सोडले तिने, ठाण्यापर्यंत ती पोहोचते, मध्ये ठाण्याच्या मध्ये आहे। आणि जसं मी इंस्टाग्रामवरती मी मेन्शन केलं होतं की मी चाललो आहे सोलापूरला एका खास कारणासाठी, कारण की आता नवरात्री वगैरे पण आहे। फर्स्ट टाईमच चाललो आहे सोलापूरमध्ये। तर मी चाललो आहे महाराष्ट्रातली कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी। मला सीट भेटली आहे वरती, मी वरती बसलो आहे सीटवरती। जास्त गर्दी नाही आहे सध्या आता दादरला। मला असं वाटतं ठाण्याला किंवा पुढे कल्याणला वगैरे ट्रेन पॅक होईल थोडीशी, पण आपल्याला काही टेन्शन नाही, आपलं सॉर्टेड आहे, आपल्याला बसायला वगैरे जागा वगैरे पण आहे वरती। सो रात्रीचा प्रवास आहे, 9:30 वाजताची ट्रेन होती पण ती 10 वाजता आली। तर सकाळी 5:30ला पोहोचणार होतो मी तिकडे सोलापूरला। तर आता बघूया किती वाजता ट्रेन आपल्याला सोडते तिकडे, मग आपल्याला तिथेच सोलापूरवरनं मग तुळजापूरला पण जायचं आहे। बस वगैरे पकडून आपण जाऊया, पण त्याच्या आधी फ्रेश वगैरे व्हायचे। पण म्हणजे मी काहीच जशी आपली पहिली रत्नागिरीची जी ट्रिप होती मी जानेवारीमध्ये केली होती, जी अनप्लॅन होती, तशीच ही कंप्लीट अनप्लॅन ट्रिप आहे। मी काहीच वगैरे बुक वगैरे केलं नाही, तिकडे जाऊन तर सगळं बुक करून मी राहणार नाही आहे। आपली उद्याचीच म्हणजे सॅटर्डेचीच तिथून यायची तिकीट पण कन्फर्म झाली आहे। सो जाणार आहे, दर्शन घेणार आणि येणार आहे पूर्ण रिटर्न असंच। तर फक्त आपल्याला फ्रेश वगैरे होण्यासाठी आपण काहीतरी तिकडे बघणार आहोत आणि असं पूर्ण पसरून वगैरे बसणार आहे। वरच्या 2 सीट पण रिकाम आहेत, अजून आल्या नाही, लोक ठाण्याला वगैरे येतील। तर असं टोटली पूर्ण जर्नी आहे, अनप्लॅन जर्नी आहे आणि भरपूर दिवसाने आपल्या चॅनलवरती अशी अनप्लॅन जर्नी येते, म्हणजे आली आता ही जेव्हा चॅनल म्हणजे हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळी येईल। सो बघूया, आता जेवण वगैरे निघालो आहे घरून, तर आता काय खायची गरज वगैरे नाही। आणि ट्रेनचा वरचा कंपार्टमेंट एवढा छोटा आहे की तुम्ही असे ताठ बसलात तर डोकं लागेल। असं बघा, डोकं माझं थोडंसं गॅप आहे कारण की मी ताठ बसलो नाही। आता जर ताठ बसलं ते बघा फुल टच होत आहे आणि इथे तर बसूच शकत नाही, म्हणजे सरळ झोपी आहे, डायरेक्टली झोपायला होईल इथेच बसू शकतो। तर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्याचं कारण होतं माझं, कारण की ती अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। आमची पण ती कुलदेवता आहे, म्हणजे आमची कुलदेवता आहे भैरू भवानी, म्हणजे काही लोक त्याला भैरी भवानी म्हणतात आणि काही भैरू पण म्हणतात। आता मला एक्झॅक्टली माहीत नाही की त्याला नेमकं काय म्हणतात, म्हणजे भैरू पण ऐकले आणि भैरी पण ऐकले, ठीक आहे। सो भवानीचंच ते रूप आहे। तर त्याचे मंदिरं कोकणामध्ये खूपच क्वचित आहे, म्हणजे कमीच आहे, म्हणजे मला असं माहिती पण हार्डली माझ्या माहितीप्रमाणे ती नाहीच आहे कदाचित। सो त्याच्यामुळेच भवानी मातेचं म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मी चाललो आहे। हे बघा खाली झोपले पण आहेत, इथे पण झोपले आणि आपल्याला पण असंच झोपावं लागणार इथे वरती। आत्ताशी वाजलेत 10:30, असं वाजून वेळ आपल्याला 12पर्यंत किंवा 11:30पर्यंत आपण बघूया आणि झोपूया। कर्जत क्रॉस झाला की ऑलमोस्ट टिपिकल सेकंड क्लास जशी असते, सेकंड स्लीपिंग तशीच पूर्ण कंडिशन आहे याची बघा। हे टोटल इथे 3 पंखे असे आणि मी थोडासा आता पसरून बसलो आहे कारण की अजून कोण आलं नाही। तो आल्यावर ते आपल्या गपचूप सीटवरती बसेल।
आणि आपली गाडी येऊन पोचली आता ठाण्याला. ठाण्याला यायला पण वेळ लागला खूप. आता ऑलमोस्ट वाजले 11:15 आणि आपण 10 वाजता निघालो आहे. रडत कडत पोहोचतो होते की काय मला असं वाटतं सोलापूर. बघूया पुढे जर पळवले तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे पुढे जशी शहर सोडलं, मुंबई सोडल्यावर फटाफट पळवली तर मग कदाचित पोचलं. आणि आता माणसं बघूया कोण कोण येत आहे. इथे पण माणसं झाली, चढायला लागली. आणि ट्रेनमध्ये TCची एंट्री झाली आहे. हा बघा समोर उभा आहे. तो आता तिकीट चेक करत आहे सगळ्यांची. सो आपल्याकडे पण येईल. आणि आपण आलो आहे कल्याणला. ट्रेन आपली पोचली कल्याणला. माणसं येतात आहे बघा. ऑलमोस्ट वाटतं समोर कोणतरी येईल. आले लोक सीटवरती. तर मी आता झोपलो आहे आणि समोर पण आलेत. म्हणजे पूर्ण ती एक पूर्ण बोगी नाही बोलू शकत, काय म्हणतात त्याला, एक बर्थ जी असते सॉरी, ती पूर्ण आता भरली आहे. आणि आता लाईट पण बंद होईल. इथली लाईट तर ऑब्वियसली ऑफच आहे कारण की खाली झोपले होते माणसं. आणि आता TC चेक करून गेला तिकीट. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि मी पोचलो आहे सोलापूरला. आणि जस्ट ट्रेन उतरली खाली आणि चालतो आता बाहेर चाललं प्लॅटफॉर्मच्या. खतरनाक थंडी येते. मी एक्सपेक्टच नाही केलेलं की सोलापूरला पावसाळ्याच्या टायमाला एवढी थंडी असेल. अक्षरशः मी कुडकुडतो आहे. म्हणजे दातखिळी बसते माझी, बोलता येत नाही आहे. खतरनाक थंडी आहे खरंच. आता सकाळच्या वाजल्यात 5:45 आणि लिटरली आय एम शिवरिंग. म्हणजे एवढी कडक थंडी येते. चला पहिले आता बाहेर जाऊया. तर आता बाहेर आल्यावर तुम्हाला भेटली आहे रिक्षा इथून स्टँडपर्यंत. आणि मग कदाचित स्टँडवरच आपल्याला चॅन मिळेल. स्टँडवरती भेटूया. पाणी नाही, पाणी साधं और कटिंग. न्यूज चॅनल आहे का पण यूट्यूब चॅनल नीरज शाळसकर. चला आता चाय तर भेटला आपल्याला. तिथे ST स्टँडच्या समोर कृष्णा चाय स्टॉल. सोलापूर STच्या बरोबर बाहेरच आहे. चाय पिऊया आणि मग बस बघूया. दूध आणि चाय आता मिक्स करतात. इराणी चाय दूध आहे. दूध आहे. हे पण दूध होतं ना. तर इथे आल्यावर मित्रांनो सोलापूरच्या समोरच्या कृष्णा टी स्टॉल टी कॉर्नरमध्ये या. जबरदस्त चाय होती, इराणी चाय होती, मला आवडली खूप. म्हणून मी आता आतमध्ये येऊन दाखवतो तुम्हाला की काय प्रोसिजर कशी आहे चायची. हे बघा, पहिलं असं दूध घेतात आणि मग त्यात थोडीशी चाय मिक्स करतात. सो इथे आल्यावर तर नक्की प्या. चला मामा. चला आता आपल्याला तुळजापूरला जाणारी बस बघायची की कुठे थांबते ती. कंटिन्यूस बस असतात असं बोलता नाही इथे. आता पण कुठे असं ते पहिले विचारलं पाहिजे. तुळजापूरची बस. तुळजापूर ते समोर बोर्ड दिसायला. ओके चला, थँक्यू. चला सो बस पण भेटली आता आपल्याला. म्हणजे बस कुठे उभी राहते ते कळलं. आणि 6:15 झाले असतील पण अजून पण भरपूर गर्दी आहे. म्हणजे गर्दी सुरू आहे आता सोलापूर बस स्टॉपला. तर आता लागलीच आल्याच बस तिथे उभी होती. बसमध्ये आलो आहे आणि आता बस भरायची वाट बघतोय. अजून थोडीशी बाकी आहे.
आणि आता तिकडे गेल्यावरती आपल्याला बंदोबस्त करायचा, जसं मी म्हटलं की आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं. आपण अनप्लॅन ट्रिप केली आहे पूर्ण. इतर तिकडे जाऊन पहिला शोधलं पाहिजे की कुठे आपल्याला आंघोळ वगैरे करायला मिळेल. थांबण्यात काही फायदा नाही, कारण की आजच आपली रिटर्न तिकीट आहे. सो ॲटलिस्ट फ्रेश वगैरे व्हायला कुठेतरी प्लेस मिळाली तर बरोबर. भक्त निवासमध्ये पण बघूया, इन्क्वायरी करूया थोडीशी की तिथे आपल्याला जागा मिळेल का वगैरे वगैरे. तर पहिला आधी पटापट तुळजापूरला जाऊया, म्हणजे कसं सकाळी निघालो की तिकडे मंदिरात पोचलो फ्रेश वगैरे होऊन की आपल्याला काय जास्त गर्दी वगैरे भेटणार नाही, कारण की आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे तिथे गर्दी पण असू शकतो आणि नवरात्रीचे दिवस पण चालू आहेत. सो पटापट आपण पोचलं पाहिजे तिथे आणि जाऊन दर्शन वगैरे झाले व्यवस्थित, मग का आपलं निवांतपणे आपण फिरू शकतो पूर्ण सोलापूरमधून भरपूर. आणि सोलापूरमध्ये भरपूर गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, पण मी फक्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे पटकन येऊन आपण रिटर्न जाणार आहोत. चला आता उतरलोय तुळजापूर बस स्टॉपला आणि आता आपल्याला शोधलं पाहिजे की आपल्याला आंघोळीसाठी वगैरे कुठे जागा मिळेल असं, कारण की रूम घेऊन फायदा नाही. आणि आता इथे भक्तनिवासमध्ये विचारावं लागेल पहिला भक्तनिवास कुठे ते पण बघावं लागेल, कारण की प्रायव्हेटमध्ये खूप महाग असणार आहे, सीझन पण आहे आता सध्या. सो फर्स्ट ऑफ ऑल चला शोधूया भक्तनिवास कुठे, म्हणजे विचारूया भक्तनिवास कुठे आहे ते. तुळजापूरच्या बसस्टँडच्या बाजूला समोरच आहे भक्तनिवास. बघूया तिकडे आता आपल्याला आंघोळीची सोय होते का. आणि सकाळी सोलापूर स्टँडला चाय पिल्यावरती पूर्ण थंडी उडाली आणि चाय खूप मस्त होती. नाहीतर तुम्ही बघा इथे अजूनसुद्धा काही लोकांनी मफलर्स वगैरे शॉल वगैरे घेतली, कारण की थंडी खूप बेकार आहे सोलापूरला. आणि मी इमॅजिन नाही केलं होतं की एवढी थंडी असेल कदाचित, कारण की ट्रेनमधून असं उतरलो आणि बघितलं स्वतःला, अरे मी एकदम कापायला लागलो आहे, खूप थंडी आहे इथे. तो आता इथे पोचतोय, जाऊया पण भक्त निवासमध्ये इन्क्वायरी करूया काय आहे कशी आहे ती. आणि इथे बघा भक्त निवास आहे. सो हे बघा, सो आतमध्ये जाऊन इन्क्वायरी करूया कसं आहे काय आहे ते. इथेच आहे दादा. फक्त 1 तासासाठी रूम मिळू शकते का की नाहीच आहे? मग कुठे मिळेल काय आयडिया? कुठे मिळेल? फक्त आंघोळ करायची 1 तासासाठी मिळेल? कुठे समोर काय नाव? हां, सिद्धी लॉज. सो भक्तनिवासचे रूम्स फुल आहेत आणि त्यांनी समोरचा लॉज सांगितलं आहे. ॲटलिस्ट 1 तासासाठी रूम पाहिजे. आणि मी काय खाल्लं पण नाही, काल रात्री जेवलेलो आणि तसंच झोपलो ट्रेनमध्ये. सकाळी उठलो, फटाफट रिक्षा वगैरे पकडली आणि इथपर्यंत पोचलो आहे आता. सो आता आपल्याला थोडंसं पेटपूजा पण केली पाहिजे. पहिले जाऊन लॉजमध्ये बघूया की लॉजची प्राईस काय, 1 तासासाठी ते लोक रूम देतात का ते पण बघूया. सिद्धी लॉज कुठे दिसत नाही ते यार. आणि इथे बघा मार्केट चालू झालं आहे दोन्ही साईडला. आणि इथे सिद्धी लॉज पण मला येस दिसला. सिद्धी लॉज या साईडला हा बघा. अरे पण सिद्धी लॉज बंद आहे. अरे बापरे, पंचायत झाली आता.
भाग्यश्री लॉजमध्ये जाऊन बघूया आता एकदा, इथे इन्क्वायरी करूया. तर मार्केटच्या इथे जवळ भाग्यश्री लॉज आहे. भाग्यश्री लॉजमध्ये एक त्यासाठी फक्त आपल्याला आंघोळ वगैरे करण्यापुरती एक रूम मिळाली आहे. रूम म्हणजे अशा टाईपचं आहे, हॉट आहे, पण आपल्याला नको, आपल्याला फक्त मोबाईल चार्ज करायचा आपला आणि कॅमेरा चार्ज करायचा आहे, आंघोळ करायची, पटकन निघायचं आहे आणि मग बाहेरच आपण काहीतरी खाऊया. सो फटाफट आता आंघोळ करून झाल्यावरतीच भेटूया. नमस्कार. तर माझी आंघोळ तर झाली आहे आणि तुम्ही जर तुळजापूरला जर येत असाल तर तुमची जर आंघोळीची वगैरे जर सोय व्हायची असेल तर भाग्यश्री लॉजमध्ये तुम्ही येऊ शकता. तुळजापूर बस स्टँडच्या ऑपोजिट साईड म्हणजे मागेच हे भाग्यश्री लॉज आहे. तुम्ही जर तुळजापूरचा एक दिवसाचा प्लॅन करत असाल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की माझा पण एक दिवसाचाच रिटर्न जाण्याचा प्लॅन आहे. तर आतापर्यंत माझी ट्रेनची तिकीट होती 450 रुपये, सोलापूर रेल्वे स्टेशन ते सोलापूर ST स्टँड 30 रुपये रिक्षाची झाली, तिथून 70 रुपये बसने म्हणजे STने आपण आलो तुळजापूरच्या बस डेपोला. आंघोळचे आणि फ्रेश वगैरे व्हायचे 100 रुपये घेतले एका तासाचे. तर जवळपास आत्तापर्यंत 650 रुपयेपर्यंतचा खर्च झाला आहे आणि आता आपण इथून जाणार आहोत खायला. म्हणजे भूक तर लागलीच आहे आता, कारण की आतमध्ये लाईन किती असेल मला माहीत नाही. तर आता आपण खाऊन जाऊया. चला आता निघूया. इथे कामत हॉटेल आहे करून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जा असं बोलले लॉजवाले होतं. बघूया आता, इथेच पुढे आहे लॉजपासून. आणि तुम्ही बघता मार्केट सकाळपासून चालू झालं आहे, हे बघा. चला गरम गरम निलंगा दालचा राईस, चला राईस 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 गरम, चला निलंगा दालचा राईस, दालचा राईस, चला गरम गरम निलंगा दालचा राईस, चला राईस 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 गरम, चला निलंगा. हां, भेटलं कामात हॉटेल इथेच समोर आहे. चला हॉटेलमध्ये जाऊन बघूया. जय कामत. तर आता ऑर्डर केलं आहे उपमा आणि हे बघा अशा प्रकारे हॉटेल आहे, कामत हॉटेल. तर आता बघूया उपमा कसा आहे इथे. उपमा खाऊया फटाफट आणि मग जाऊया. आला उपमा. थँक्यू. ठीक आहे, ॲव्हरेज. तर आता उपमा खाऊन झाल्यावरती एक चाय तर मारावीच लागेल, काय म्हणतं बरोबर ना. तर आता एक चाय पिऊया आणि दर्शनाच्या लाईनला उभं राहूया, कारण की आता वाजले जवळपास 9 आणि आपल्याकडे पूर्ण वेळ आहे. आपली ट्रेन जी आहे ती रात्रीची असणार आहे, 11:15ची ट्रेन आहे सोलापूर स्टेशनवरूनच. सो आपल्याकडे पूर्ण वेळ आहे आणि मी असं ऐकलं आहे की आतमध्ये गर्दी आहे थोडी म्हणजे काय जास्त असेल गर्दी, कदाचित सांगता येत नाही, आतमध्ये गेल्यावरतीच कळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा आतापर्यंत खूप लेंदी झाला आहे. मी व्हिडिओ काय करतो इथेच थांबवतो आणि आपण देवीचं दर्शन जो पुढचा व्हिडिओ आहे तो आपल्या दुसऱ्या भागात येईल. सो आपल्या दुसऱ्या भागात आपण भेटूया मंदिराच्या गेटपासून. ठीक आहे, तोपर्यंत सबस्क्राईब कर चॅनलला. भेटूया दुसऱ्या भागात. बाय.